वर्कशॉपमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काही वर्कशॉपच्या सेफ्टी गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईनवरती लक्ष द्यावं. त्या गाईडलाईनचं पालन करून आपण वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल करणार आहोत. हे आपलं फिटिंग शॉप आहे. फिटिंग शॉपमध्ये आपण हे ड्रॉइंग आहे, हा असा आपण जॉब करणार आहोत. त्याचं नाव आहे पेपर वेट. याचे 2 पीस आहेत, 2 पार्ट आहेत. हा पहिला पार्ट हा ए पार्ट आहे, हा चौकोनी पार्ट आहे, हा ए पार्ट आहे, आणि हा बोल्टसारखा पार्ट आहे, हा बी पार्ट आहे. हे 2 पार्ट तयार करून एकत्र फिटिंग करणार आहोत. 2 पार्ट एकत्र फिट करणार आहोत. त्यासाठी लागणारे टूल खालीलप्रमाणे आहेत. याला म्हणायचं आहे फाईल, फ्लॅट फाईल अथवा बास्टर्ड फाईल. याच्यावरती दाते पडलेले आहेत. याच्या सरफेसवरती दाते आहेत, एजवरती दाते आहेत, पाठीमागल्या सरफेसवरती दाते आहेत, इकडल्या एजवरती दाते आहेत. याची पार्ट जर बघितले तर ह्याला हँडल म्हणतात, हा यू टर्न दिसतोला टॅग म्हणतात. समोर हा त्रिकोणी भाग आहे, त्याला टिप म्हणतात. ह्या टॅगपासून टिपपर्यंत हे टोटल फाईलची लेंथ म्हटली जाते. टॅगपासून टिपपर्यंत टोटल फाईलची लेंथ असते. याच्यावरती 3 प्रकारचे दाते असतात. हा बास्टर्ड कट आहे, बास्टर्ड कट फाईल आहे. त्यानंतर दुसरी फाईल असते सेकंड कट फाईल. ह्या फाईलवर एका इंचामध्ये साधारण 30 ते 40 दाते असतात. बास्टर्ड कटमध्ये साधारण 15 ते 20 दाते असतात. आणि तिसरी फाईल आहे स्मूथ कट फाईल. याच्या एका इंचामध्ये साधारण 40 ते 50 दाते असतात. ही बास्टर्ड कट फाईलने जादा मटेरियल काढण्यासाठी बास्टर्ड कट फाईलचा उपयोग होतो. जॉबवरून जादा कमी मटेरियल काढायचं असेल तर सेकंड कट फाईलचा उपयोग केला जातो. आणि जॉब फिनिश करायचा असेल तर स्मूथ कट फाईलचा उपयोग केला जातो. यानंतर फाईलच्या आकारावरून त्याचे प्रकार पडतात. ही साधारण हाफ राऊंड फाईल आहे. याची एक बाजू हाफ राऊंड आहे, एक बाजू प्लेन आहे. याच्या हाफ राऊंड बाजूवरती जाते, प्लेन बाजूवरती जाते. याला हाफ राऊंड फाईल म्हणतात. याचा उपयोग रेडियस फायलिंग करण्यासाठी केला जातो. त्यानंतर दुसरी फाईल आहे राऊंड फाईल आहे. या राऊंड फाईलचा उपयोग रेडियस फायलिंग अथवा एखादा होलचं डायमीटर वाढवण्यासाठी राऊंड फाईलचा उपयोग केला जातो. तिसरी फाईल आहे स्क्वेअर फाईल. ही चौकोनी फाईल आहे. याचा उपयोग एखादा जॉबचा चौकोनी गाळा असेल आणि फायलिंग करायचं असेल तर त्या स्क्वेअर फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढली फाईल आहे ट्रँग्युलर फाईल. त्रिकोणी फाईल आहे. याचा उपयोग विविध कोणामध्ये एखादा स्लॉट फायलिंग करायचं असेल, उदाहरणार्थ हा व्ही शेप आहे, याच्यामध्ये फायलिंग करायचं असेल तर ट्रँग्युलर फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर ही एक स्पेशल फाईल आहे. साधारण ही चाकूसारखी दिसते, त्यामुळे याचं नाव आहे नाईफ एज फाईल. नाईफ एज फाईल याची एक बाजू पूर्ण निमुळते आहे आणि एक बाजू फुगीर आहे. याचा उपयोग आपल्या गाडीची चावी असेल किंवा लहान गाडी फायलिंग करण्यासाठी त्या नाईफ एज फाईलचा उपयोग होतो. त्यानंतर ही एक फ्लॅट फाईलसारखीच फाईल आहे, पण सगळ्या फाईलवरती चारी बाजूला दाते आहेत, पण ह्या फाईलला एका बाजूला दाते नाही आहेत. तिन्ही बाजूला दाते आहेत पण एका बाजूला देत नाहीत. याची एज जी आहे ती सेफ एज आहे, त्यामुळे ह्या फाईलचं नाव सेफ एज फाईल आहे. याचा उपयोग एखाद्या जॉबची साईड, साधारण ही साईड आपण फायलिंग करून पूर्ण झाली, आपल्याला इकडं फायलिंग करायचं नाही पण हा सरफेस फायलिंग करायचा आहे, त्यासाठी सेफ असणारी बाजू जिकडं फायलिंग नको आहे तिकडं लावा आणि फायलिंग करा. फक्त इकडंच फायलिंग होईल,
ह्या बाजूला फायलिंग होणार नाही यासाठी सेफ एज फाईलचा वापर करायचा. यानंतर आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत. त्याला म्हणायचं स्टील रूल किंवा स्केल पट्टी. याच्यावरती एका बाजूला ब्रिटिश स्केल आहे, एका बाजूला मेट्रिक स्केल आहे. ब्रिटिश स्केलमध्ये इंचेसमध्ये माप आहेत आणि मेट्रिक स्केलमध्ये MM पासून सेंटीमीटरपर्यंत माप आहेत. ही साधारण 1 फूट लांबी, 2 फूट लांबी, 3 फूट लांबी जशी आपल्याला कामाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे स्टील रूल बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे व्हर्नियर कॅलिपर. हे इन्स्ट्रुमेंट आहे व्हर्नियर कॅलिपर. ह्याचे पार्ट सांगतो. याला आउटसाईड जॉ म्हणतात, याला इनसाईड जॉ म्हणतात आणि याला डेप्थ बार म्हणतात. ही जी पट्टी आहे याला मेन स्केल म्हणतात. हे जे स्केल आहे हे व्हर्नियर स्केल आहे. हे व्हर्नियर स्केल आहे. याच्या सहाय्याने जॉबची लांबी, रुंदी, जाडी, खोली मोजता येते. याचा लिस्काउंट आहे 0.02. त्यानंतर हे स्प्रिंग कॅलिपर आहेत. याला म्हणायचं स्प्रिंग डिवायडर. याच्या सहाय्याने जॉबवरती एखादी रेडियस मार्किंग करायचं आहे किंवा डायमीटरचं मार्किंग करायचं आहे त्यासाठी डिवायडरचा उपयोग केला जातो. त्यानंतर दुसरा डिवायडर आहे ऑडलेग कॅलिपर. ऑडलेग कॅलिपर याची एक बाजू सरळ आहे, एक बाजू ऑड आहे. याच्या सहाय्याने काय केलं जातं की एखादी साईड आपण फायलिंग केलेलं आहे, बाजू फायलिंग केलेलं नाही, याच्यावरून पॅरल मार्किंग करायचं आहे. पॅरल मार्किंग करायचं असेल तर ह्या ऑडलेग कॅलिपरचा उपयोग होतो. हे दोन्ही कॅलिपर झाले मार्किंगचे. त्यानंतर हा इनसाईड कॅलिपर आहे. हा इनसाईड कॅलिपरचे दोन्ही टोकं बाहेर बाजूला वाकलेले असतात आणि याच्या सहाय्याने इनसाईडमधील आतील गाळ्याची मापं घेण्यासाठी असं इनसाईडमध्ये कॅलिपर घाला, स्प्रिंगने टाईट करा, बाहेर काढा आणि स्टील रूलवरती याचं डिस्टन्स चेक करा. हा झाला इनसाईड कॅलिपर. त्यानंतर पुढचा कॅलिपर आहे हा आउटसाईड कॅलिपर. याच्या दोन्ही बाजू अंतर्वक्र वाकवलेल्या आहेत. याच्या सहाय्याने जॉबची लांबी, रुंदी किंवा जाडी चेक करण्यासाठी ह्या आउटसाईड कॅलिपरचा उपयोग होतो. जॉबची जाडी चेक करण्यासाठी हा कॅलिपर स्प्रिंगच्या सहाय्याने जाडीमध्ये टाईट करा, बाहेर काढून स्टील रूलवरती याचं डिस्टन्स चेक करा. पण या दोन्ही कॅलिपरनं घेतलेलं मार्किंग ॲक्युरेट नसल्यामुळे याचा वापर आपण कमी प्रमाणात करतो. आपल्या ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे हा स्क्वेअर पीस आपण कटिंग करून घेणार आहे. याला साधारण रॉ मटेरियलची साईज आहे 50 mm बाय 50 mm बाय 10 mm एक पीस कट करून घेणार आहे. 50 mm बाय 50 mm बाय 10 mm एक पीस कट करून घेणार आहे. त्यासाठी रॉ मटेरियल अशा पद्धतीचं रॉ मटेरियल आहे. याची पूर्ण लांबी 18 फूट आहे, रुंदी 50 mm आहे आणि जाडी 10 mm आहे. यामध्ये आपल्याला जेवढा आवश्यक पीस आहे साधारण 50 mm पीस आपल्याला लागणार आहे. एवढा पीस आपण हा इथून कट करून हेक्सा फ्रेमच्या सहाय्याने कट करून पीस घेणार आहे. ड्रॉईंगमध्ये दिल्याप्रमाणे आपण हा रॉ मटेरियलमधून हा पीस कट करून घेतलेला आहे. हा पीस आपण हा बेंच व्हाईस आहे, या बेंच व्हाईसमध्ये होल्ड करायचा आहे. याची पार्ट सांगतो. हा याला फिक्स जॉ म्हणतात. हा जॉ बेंचमध्ये फिक्स केलेले आहे आणि ही जॉ मुएबल जॉ आहे. ही स्पिंडलच्या सहाय्याने मागे पुढे सरकते, त्यामुळे याला मुएबल जॉ म्हणतात. याचा उपयोग जॉब पकडण्यासाठी करायचा आहे. आपण हा
रॉ मटेरियलमधला पीस काढलेला आहे, हा व्हाईसमध्ये पकडायचा आहे. हा व्हाईसमध्ये पकडल्यानंतर मागे सांगितल्याप्रमाणे ही बास्टर्ड फाईल, ह्या बास्टर्ड फाईलच्या टिपच्या सहाय्याने हे जॉबवरती असणारा गंज किंवा डस्ट ही फायलिंग करून अगोदर काढायची आहे. हे टिपच्या सहाय्याने काढायचे आहे. ही गंज काढल्यानंतर याच्यावरती हात न फिरवता ब्रशच्या सहाय्याने याच्यावरचा गंज काढायचा आहे. त्यानंतर सदर फाईल जॉबवरती सरळ ठेवून डाव्या हाताने फाईलवरती दाब द्यायचा आहे आणि उजव्या हाताने फाईल मागपुढे सरकवायची आहे. याला आपण स्ट्रेट फायलिंग म्हणायचं आहे. हे स्ट्रेट फायलिंग करत असताना एका मिनटामध्ये साधारण 20 ते 25 स्ट्रोक होणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा जास्त फायलिंग, फास्ट फायलिंग करायचं नाही. याचं आपण स्ट्रेट फायलिंग करायचं आहे. यानंतर जॉबला क्रॉसमध्ये आपण जॉबवरती फाईल क्रॉस ठेवून फायलिंग करायचं आहे. याला आपण क्रॉस फायलिंग म्हणतो. त्यानंतर जॉबची जेवढी लांबी किंवा रुंदी आहे किंवा जाडी आहे तेवढीच फाईल जॉबवरती ठेवून फायलिंग केल्यास याला ड्रॉ फायलिंग म्हणायचं आहे. असे 3 प्रकारची फायलिंग आहे: स्ट्रेट फायलिंग, क्रॉस फायलिंग आणि ड्रॉ फायलिंग करून हा सरफेस पूर्ण संपतळीत करायचा. या प्रकारे फायलिंग करून आपण हा सरफेस पूर्ण व्हाईट केलेला आहे. सदर सरफेस व्यवस्थित संपतळीत झाला की नाही हे चेक करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे. याचं नाव आहे ट्रायस्क्वेअर. ट्रायस्क्वेअरचे 2 पार्ट आहेत. हा जो जाड पार्ट दिसतो याला बेस म्हणायचा आहे, बेस म्हणतात. आणि हा जो पातळ पार्ट आहे याला ब्लेड म्हणतात. याच्या साहाय्याने काय करायचं आहे, जॉबवरती ट्रायस्क्वेअरचं ब्लेड असं ठेवायचं आहे आणि आपल्याकडे ओढायचं आहे. यामध्ये काय होईल, जिथं जादा फायलिंग झाले तिथं खोलगट भाग असेल, जिथं कमी फायलिंग झाली तिथं उंच भाग असेल आणि जिथं उंच भाग आहे तिथं हे ट्रायस्क्वेअरचं ब्लेड टेकलं जाईल आणि समोरून प्रकाश दिसेल. जिथं ब्लेड टेकते तिथं फायलिंग करायचं आहे. हे चेक करत असताना एकदा एक्सरेमध्ये चेक करा असा, एकदा वायरेमध्ये चेक करा. हा सरफेस पूर्ण फायलिंग झाल्यानंतर याची एक बाजू, या चारी बाजूमधील एक बाजू व्हाईसमध्ये अशी पकडायची आहे. याच्यावरती परत स्ट्रेट फायलिंग, क्रॉस फायलिंग आणि ड्रॉ फायलिंग करून एज फायलिंग करायचे. त्या एजवरती ड्रॉ फायलिंग, क्रॉस फायलिंग, स्ट्रेट फायलिंग करून एज फायलिंग झाल्यानंतर व्हाईसमधून जॉब काढायचा आहे. आणि हा जो बेस आहे ट्रायस्क्वेअरचा, हा बेस आपण जो सरफेस फायलिंग केला आहे त्याला चिकटवायचा आहे आणि त्याच्यावरून सरफेसला 90 डिग्रीमध्ये एज झाली की नाही चेक करायचे. हा 90 डिग्रीमध्ये हे चेक झालेले आहे, असं चेक करा. 90 डिग्रीमध्ये एज झालेलं आहे. आपण आता सरफेसवरून एज केली, ह्या एजला दुसरी एज राईट अँगलमध्ये असणारी एज करायची आहे. त्यासाठी काय करा, हा ट्रायस्क्वेअरचा बेस त्या एजला चिकटवा आणि खाली ओढा आणि बघा कुठं फायलिंग करावं लागते. साधारण जॉबवरती ह्या ठिकाणी फायलिंग करावं लागते, ह्या ठिकाणी फायलिंग करावं लागते. तसंच पहिल्यासारखी परत जॉब व्हाईसमध्ये होल्ड करा. जिथं उंच भाग आहे तिथंच फायलिंग करा. अशा प्रकारे एजवरती फायलिंग करून ही फायलिंग पूर्ण झाल्यानंतर
बाईसमधून जॉब बाहेर काढा आणि 2 बाजू राईट अँगलमध्ये झाल्यात का चेक करा. ह्या 2 बाजू राईट अँगलमध्ये झाल्या असतील तर ह्या एजवरती डिब्रिंग करून घ्या. हे डिब्रिंग झाल्यानंतर याच्यावरती आपण ड्रॉईंगप्रमाणे मार्किंग करणार आहोत. हा सरफेस पूर्ण पांढरा झाला असल्यामुळे याच्यावरती केलेलं मार्किंग दिसणार नाही, म्हणून याच्यावरती आपण खडूचा लेप द्यायचा आहे. असा खडूचा लेप द्या. त्यानंतर हा जॉब मार्किंग करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे याची थोडक्यात माहिती घ्या. याला सरफेस प्लेट म्हणतात. ही कास्ट आयर्नपासून तयार केलेली असते. याचा सरफेस पूर्ण 180 डिग्रीमध्ये समपातळीत मशिनिंग केलेला असतो. त्यानंतर जॉबला सपोर्ट देण्यासाठी ही अँगल प्लेट आहे. ही 90 डिग्रीमध्ये अँगल प्लेट असते. ही याचा उपयोग जॉबला सपोर्ट देण्यासाठी होतो. आता आपण जो जॉब केलेला आहे हे जॉब केलेले जी बाजू राईट अँगलमध्ये केलेली आहे ती बाजू सरफेस प्लेटवरती ठेवायची अशी अँगल प्लेटला चिकटून, आणि आपण दाखवलेल्या ड्रॉईंगप्रमाणे याच्यावरती मार्किंग करायचं आहे. मार्किंग करण्यासाठी ही एक मार्किंग इन्स्ट्रुमेंट आहे. याचं नाव आहे व्हर्नियर हाईट गेज. याचे पार्ट सांगतो. याला बेस म्हणतात. हे मेन स्केल आहे. जसं व्हर्नियर कॅलिपरवरती ब्रिटिश स्केल आणि मेट्रिक स्केल आहे तसं दोन्ही स्केल याच्यावरती आहेत. त्यानंतर ह्याला व्हर्नियर स्केल आहे आणि मार्किंग करण्यासाठी हा स्क्रायबर आहे. हा स्क्रायबर ज्यावेळी सरफेस प्लेटवरती ठेवला जातो, सरफेस प्लेटवरती चिकटवला जातो, त्यावेळी मेन स्केलचा 0 आणि व्हर्नियर स्केलचा 0 मॅच होतो. व्हर्नियर कॅलिपर आणि व्हर्नियर हाईट गेजचं प्रिन्सिपल एकच आहे. आपण मार्किंग करत असताना काय करायचं आहे, याच्यावरती जे मार्किंग करणार आहे आपण साधारणतः इथून हे 3 mmचं मार्किंग आहे, इथून हे 3 mmचं मार्किंग आहे. आपण व्हर्नियर हाईट गेजवरती काय करायचं आहे, 0 पासून 3 mm पर्यंत व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 3 mmला मॅच करायचं आहे आणि ह्या स्क्रूच्या सहाय्याने टाईट करून जॉबवरती स्क्रायबरच्या सहाय्याने मार्किंग करायचं आहे. असं मार्किंग होईल. त्यानंतर पुढचं मार्किंग आहे 10 mmचं आहे. 10 mmचं रीडिंग लावा, मार्किंग करा. त्यानंतर पुढचं रीडिंग आहे 24 mm. 24 mmला मार्किंग करा. ते या पुढचं रीडिंग आहे 38 mm. त्याचं मार्किंग करा. त्याच्या पुढचं रीडिंग आहे 42 mm. त्याचं मार्किंग करा. आणि टॉपचं रीडिंग आहे ते 48 mm. 48 mm मार्किंग करा. या प्रकारे आपण काय केलं, ही बाजू राईट अँगल बाजू सरफेस प्लेटवर ठेवून ह्या अशा आडव्या रेषा मारल्या. त्यानंतर आपण ह्या बाजूला काटकोनात दुसरी बाजू राईट अँगल केलेली होती, ही बाजू सरफेस प्लेटवरती खाली ठेवून मार्किंग करायचं आहे. सेम मार्किंग आहे. पहिल्यापासून सुरुवातीला आपण 3 mmचं मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग केलेलं आहे. याप्रमाणे जॉबवरती मार्किंग होईल. परत हा जॉब हाताळत असताना केलेलं मार्किंग जाण्याची शक्यता असते, त्यामुळे याच्यावरती पंचिंग करायचं आहे. त्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत.
केलेलं मार्किंग परमनंट करण्यासाठी आपण ह्या सेंटर पंचचा उपयोग करणार आहे. याला सेंटर पंच म्हणायचं आहे. आणि हा पंच ठोकण्यासाठी हा बॉलपेन हॅमर आहे. ह्या बॉलपेन हॅमर आणि सेंटर पंचच्या सहाय्याने आपण पंचिंग करणार आहोत. जिथं आपल्याला ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे पंचिंग करायचं आहे. चार बाजूला 4 होल ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे आहेत, त्याचं पंचिंग आहे. त्यानंतर एजवरती आपल्याला शॅम्फरिंग करायचं आहे, त्याचं मार्किंगवरती पंचिंग करायचं आहे. हे ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सरफेसवरती पंचिंग करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर एजवरती पण पंचिंग करायचं आहे. त्यासाठी जॉब काय करा, फाईसमध्ये होल्ड करा आणि जॉबच्या 4 एजवरती पंचिंग करून घ्या. असे एजवरती पंचिंग करायचं आहे. असं जॉबच्या 4 बाजूला पंचिंग करून घ्यायचं आहे. हे ड्रॉईंग आहे. या ड्रॉईंगमध्ये काय केलेलं आहे, या ड्रॉईंगप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग केल्यानंतर पंचिंग करून ही 5 होल आपण याच्यावरती मारणार आहे, जॉबवरती मारणार आहे. हे साधारण आपण असं पंचिंग केलेलं आहे. हे जी 5 पॉईंटमधले दिसतात याच्यावरती आपण ड्रॉईंगप्रमाणे ड्रिलिंग करणार आहे. ड्रिलिंग करण्यासाठी या ड्रिल मशीनचा उपयोग करायचा आहे. याला पिलर टाईप ड्रिल मशीन म्हणतात. याचं मेकॅनिझम जर बघितलं तर साधारण हा पिलर आहे. या पिलरवरती मागं मोटर फिट केलेली आहे. मोटरवरती पुली बसून या पुलीवरती बेटच्या सहाय्याने हा स्पिंडल फिरवलेला आहे. ह्या स्पिंडलमध्ये ड्रिल चेक फिटिंग केलेला आहे आणि हा ड्रिल चेक ह्या फीड हँडलच्या सहाय्याने खालवर केला जातो. आणि ह्या ड्रिल चेकमध्ये ड्रिल होल्ड करतात. ही ट्विस्ट ड्रिल आहे. ही ड्रिल याच्यामध्ये होल्ड करता येते. हे साधारण ड्रिलची साईज आहे 8.5. हे ड्रिल चेकमध्ये होल्ड केलं आणि ड्रिल चेकच्या सहाय्याने कीच्या सहाय्याने ड्रिल चेक टाईट केला. हे ड्रिल फिट केल्यानंतर हा वर्किंग टेबल आहे आणि वर्किंग टेबलवरती मशीन वाईज फिट केलेलं आहे. ह्या मशीन वाईजमध्ये आपण जो जॉब केलेला आहे हा जॉब फिट करायचा आहे. हा जॉब फिट झाल्यानंतर ड्रिल मशीनचा ऑन ऑफ स्विच आहे. यामध्ये मशीन ऑन करायचं आहे आणि ड्रिलचा जो टोकदार पॉईंट आहे हा जिथं आपण पंचिंग केले त्या पंचिंगमध्ये सेट करायचं आहे. पंचिंग जिथं केलं तिथं ड्रिलिंग होते का चेक करायचं आहे आणि फीड हँडलच्याने दाब द्यायचं. हे उपकट होते. उपकट होत असताना उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण होऊन ड्रिलची धार जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण कुलंट म्हणून पाण्याचा यूज करायचा आहे. आणि जॉबची जेवढी जाडी आहे तेवढ्यापर्यंत पूर्ण आरपार ड्रिलिंग करायचं आहे. जॉब काढायचा आहे. याप्रमाणे आपण ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी 5 होल मारायचे आहेत. ड्रिलिंग करायचं आहे. ड्रॉईंगप्रमाणे आपण ड्रिलिंग करून घेतलेलं आहे. जॉबवरती ड्रिलिंग झालेलं आहे. हे ड्रिलिंग केल्यानंतर याच्यामध्ये ड्रॉईंगमध्ये दिलेलं आहे बघा M10 टॅपिंग. हे जी 4 होल आहेत बाजूची यामध्ये आपण इंटरनल थ्रेडिंग करायचं आहे. हे इंटरनल थ्रेडिंग टॅपच्या सहाय्याने करतो. हा टॅप सेटमध्ये मिळतो. असे 3 टॅप असतात एका सेटमध्ये. टॅपच्या बॉडीवरती साधारण याची टॅपची साईज दिलेली असते आणि ड्रिल साईज दिलेली असते. इथं टॅपची साईज आहे M10 × 1.5 म्हणजे या दाते हे जे टॅपवरचे दाते त्याची डेप्थ आहे 1.5 mm आणि ड्रिलची साईज आहे 8.5 mm जे आपण आता ड्रिलिंग केलेलं आहे. आणि याचे
हा जो सेट आहे त्यामध्ये 3 टॅप असतात. हा फर्स्ट टॅप, हा सेकंड टॅप आणि हा थर्ड टॅप. हा फर्स्ट टॅप साधारण याचे 8 ते 10 दाते टेपर केलेले असतात. त्यामुळे हा आपण केलेल्या ड्रिलिंगमध्ये गाईड घेता येतो. त्यामुळं हा फर्स्ट टॅप. त्यानंतर हा सेकंड टॅप आहे. याची साधारण 4 ते 6 दाते टेपर केलेले असतात. हा सेकंड टॅप आहे. आणि याचे 1 ते 2 दाते टेपर केले असतात. हा थर्ड टॅप आहे. हा टॅप पकडण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा आहे. याला टॅप रेंज म्हणायचं आहे. टॅप रेंजमध्ये हा टॅप होल्ड करायचा आहे, असं पकडायचं आहे. त्यानंतर आपण जे ड्रिलिंग केलेला जॉब आहे हा जॉब व्हाईसमध्ये पकडवून टॅपसेटमधील फर्स्ट टॅप यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर टॅप रेंजवरती दाब देऊन थोडी गाईडलाईन घ्यायची आहे. टॅपच्या साहाय्याने थ्रेडिंग पडण्यास सुरुवात झाली की हाफ राऊंड पुढं आणि हाफ राऊंड पाठीमागे टॅप रेंज चालवायचे. ज्यावेळी आपण क्लॉकवाईजमध्ये टॅप रेंज फिरवू त्यावेळी दाते कट होतील आणि ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज ज्यावेळी टॅप रेंज फिरवू त्यावेळी कट झालेलं मटेरियल त्या टॅपच्या स्लॉटमधून खाली पडेल. आणि सदर मटेरियल कट होत असताना जॉब गरम होतो म्हणून कुलंट म्हणून त्याच्यावरती ऑइलचा उपयोग करायचा आहे. या पद्धतीनं टॅपिंगची क्रिया पूर्ण करायची आहे. तर हा फर्स्ट टॅप आहे. फर्स्ट टॅप जेवढे टॅपवरती दाते आहेत तेवढं थ्रेडिंग करायचं आहे, तेवढा टॅप खाली उतरायचा आहे. हा टॅप पूर्ण झाला की परत उलटा फिरवून टॅपची उलटी फिरवून बाहेर काढायचा आहे. यानंतर सेकंड टॅप घ्यायचा आहे. हा सेकंड टॅप टॅप रेंजमध्ये घालायचा आहे. फर्स्ट टॅपच्या सहाय्याने थ्रेडचे आकार पडतात. सेकंड टॅपच्या सहाय्याने त्याची डेप्थ तयार होते. दात्यांची डेप्थ तयार सेकंड टॅपच्या सहाय्याने तयार होते. हा सेकंड टॅप फिरवायचा आहे. हा पूर्ण झाल्यानंतर परत बाहेर काढा टॅप. हा टॅप काढून थर्ड टॅप घालायचा आहे. हा थर्ड टॅपच्या सहाय्याने सेकंड टॅपच्या सहाय्याने आपल्याला थ्रेडिंगची डेप्थ तयार होते आणि थर्ड टॅपच्या सहाय्याने थ्रेडिंगला फिनिशिंग येते. साधारण याप्रमाणे इंटरनल थ्रेडिंग होईल. ह्या होलमध्ये दाते पडलेले आहेत बघा. हे साधारण असे दाते या पूर्ण 4 होलमध्ये टॅपिंगच्या सहाय्याने टॅपिंग करून पाडायचे आहेत. हे झाल्यानंतर आपण हा ड्रॉईंगमध्ये दाखवल्यापर्यंत हे कॉर्नर हे चॅम्पर फायलिंग करायचं आहे. त्यासाठी जॉब 45 डिग्रीमध्ये व्हाईसमध्ये लावा आणि फाईलच्या सहाय्याने कॉर्नर फायलिंग करा. याप्रमाणे चारी बाजू चॅम्परिंग करून घ्यायचं आहे. चॅम्पर फायलिंग करायचं आहे. असा जॉब पूर्ण चारी बाजू चॅम्पर होतील आणि हे टॅपिंग होईल. हा ए पार्ट पूर्ण होईल. मध्ये दाखवल्याप्रमाणे हा ए पार्ट ह्या पद्धतीने आपण पूर्ण केलेला आहे. याच्यावरती फायलिंग, मार्किंग, पंचिंग, ड्रिलिंग, टॅपिंग ह्या पूर्ण प्रोसेस पूर्ण केलेल्या आहेत आणि याप्रमाणे हा ए पार्ट पूर्ण झालेला आहे. आणि हा ए पार्ट झाल्यानंतर आपण हा जो बी पार्ट आहे, हा बोल्ट टाईप आहे, हा बी पार्ट आहे. हा बी पार्ट करणार आहे. ह्या बी पार्टसाठी रॉ मटेरियल आहे MS राऊंड 62 mm बाय 12 डायमीटर 12 mm याचा एक नग आहे. हा साधारण ह्या पद्धतीचा रॉ मटेरियल आहे. हे रॉ मटेरियल घेतल्यानंतर हा जॉब व्हाईसमध्ये होल्ड करून याचा जो सरफेस आहे
हेडचा सरफेस आहे, हा सरफेस फायलिंग करून घ्यायचा आहे. हा सरफेस फायलिंग झाल्यानंतर हा जॉब व्हॉईसमधून काढायचा आहे आणि ट्रायस्करच्या सहाय्याने समपातळीत झाला का चेक करायचा आहे. हा पूर्ण समपातळीत झाला असेल, तर हा सरफेस नंतर ह्या ज्या 4 बाजू आहेत, ह्या 4 बाजू फायलिंग करायच्या आहेत. यासाठी जॉब व्हॉईसमध्ये असा पकडा आणि याच्यावरती एज फायलिंग करा. हे एज फायलिंग झाल्यानंतर व्हॉईसमधून जॉब काढा आणि 4ही बाजू काटकोनात का चेक करायचे आहेत. अशा 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 हे 4ही बाजू काटकोनात झाला असेल तर ह्याच्यावर आलेली बर डिब्रिंग करून काढा. आणि ड्रॉईंगप्रमाणे याची लेंथ करायची असल्यामुळे याच्यावरती मार्किंग करणं गरजेचं आहे. आणि मार्किंग दिसण्यासाठी याच्यावरती खडूचा लेप द्या. सदर जॉब सरफेस प्लेटवरती याच्या हेडचा बेस ठेवा आणि ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे याची टोटल हाईट आहे 60 mm. 60 mmचं रिडिंग लावा. आणि याच्या एजवरती मार्किंग करून द्या. हे मार्किंगच्या समोरचा भाग आहे, हा वेस्ट भाग आहे, हा आपण कट करून काढणार आहे. यासाठी परत जॉब व्हॉईसमध्ये पकडा आणि मार्किंगपासून जादा होणारा भाग हेक्सा फ्रेमच्या सहाय्याने, ही हेक्सा फ्रेम आहे आणि ही हेक्सा ब्लेड आहे, याच्या सहाय्याने कटिंग करायचं आहे. यासाठी जिथं मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरती हेक्सा ब्लेड ठेवून हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कटिंग करायचं आहे. या पद्धतीने हे जादा झालेलं मटेरियल कट करून काढायचं आहे. कट झाल्यानंतर सुद्धा जॉब बर्नर कॅलिपरच्या सहाय्याने याचा डायमीटर चेक करायचा आहे. याचा डायमीटर आहे 12.2 mm आहे. आपल्याला साधारण ड्रॉईंगमध्ये दिल्याप्रमाणे याचा डायमीटर आपल्याला आवश्यक आहे 12 mm. आता हा रॉ मटेरियलची साईज आहे 12.2 mm. तर 0.2 mm जादा झालेलं मटेरियल व्हॉईसमध्ये लावून आपण फायलिंग करून ते काढायचं आहे. याच्यावर जॉब व्हॉईसमध्ये फिट करा आणि फाईलच्या सहाय्याने हे डायमीटर याचा राऊंड फायलिंग करून 0.1 mm कट करायचं. या प्रकारे हा पूर्ण जॉब 12 mm डायमीटर होईपर्यंत फायलिंग करून पूर्ण करायचं आहे. हा 12 mm डायमीटर झाला, बर्नरने एकदा चेक करा. 12 mm डायमीटर झाल्यानंतर हा असा पूर्ण जॉब तयार होईल. हा जॉब आपण ड्रॉईंगमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या ए पार्टमध्ये हा असा ह्या होलमध्ये फिट करणार आहोत. तर हा ए पार्ट आणि हा बी पार्ट याच्यामध्ये हा फिट करणार आहे, प्रेस फिट करणार आहोत. असा जॉब ठेवून हॅमरच्या सहाय्याने हॅमरिंग करून हा प्रेस होईल. याप्रमाणे आपल्याला हा जॉब पेपरवेट जॉब पूर्ण होईल. हा जॉब झाल्यानंतर परत गंजू नये म्हणून याला ऑइल लावून जॉब ठेवायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण याच्यावरती झालेले वेगवेगळे ऑपरेशन
ती परत रिवाईज करतो. पहिल्यांदा आपण रॉ मटेरियल घेतलं, त्याच्यावरती फायलिंग केल्यानंतर राईट अँगलमध्ये बाजू केल्यानंतर मार्किंग नंतर पंचिंग नंतर ड्रिलिंग नंतर कॅपिंग नंतर डी पार्ट घेतला, डी पार्टला परत फायलिंग केलं, अनावश्यक भाग कट करून काढला, त्याचा डायमीटर फायलिंग केला आणि डी पार्टमध्ये बी पार्ट प्रेस फिट केला. या प्रकारे फिटिंग जॉबमधील असणारा पेपरवेट जॉब पूर्ण केलेला आहे.